तर आपण आज बेसिक मॅथमॅटिक्स फर्स्ट सेमिस्टरला असतो बघा पॉलिटेक्निकला. सगळ्या ब्रँचसाठी कॉमन राहतो. म्हणजे हा काय आहे की सर्व ब्रँचसाठी कॉमन सब्जेक्ट आहे. त्याचं नाव आहे बेसिक मॅथमॅटिक्स, कॉमन टू ऑल ब्रँचेस. आणि त्याचं शॉर्ट फॉर्म आहे BMS. BMSमध्ये काय आहे, त्याचा सब्जेक्ट कोड आहे 311302. सेमिस्टर आहे 1K. म्हणजे काय आहे की फर्स्ट सेमिस्टर के स्कीमनुसार. आता बघा आपल्याला काय काय बघायचं आज, तर लॉगॅरिथमचे कन्सेप्ट लॉ बघायचे आणि त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स बघायचे. ठीक आहे. तर लॉगॅरिथम बघायच्या आधी तुम्हाला बेसिक काही एक्सपोनंटचे फॉर्म्स राहतात. म्हणजे काय की घातांकाचे नियम. एक्सपोनंशियल फॉर्म म्हणजे काय की घातांकित नियम आहे. इथं लिहा वाटलं तर. बरेच जण मराठी मीडियममधून राहतात, त्यांना माहीत नसतं. ठीक आहे. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे घातांकाचे नियम किंवा घातांकित रूप. घातांकित रूप. ठीक आहे. मराठी अक्षर एवढं व्यवस्थित येत नाही, बट ठीक आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय, घातांकाचे नियम. मग घातांकाचे नियम काय होते, तर फर्स्ट रूल होता बघा. फर्स्ट रूल काय होता की ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन. हे जर असेल तर आपण काय लिहितो त्याला, ए रेस टू एम प्लस एन. हा एक रूल बघितलेला होता आपण. ठीक आहे. तर आता एक्सपोनेन्शियलचे रूल म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय, घातांकित रूप. घातांकित रूप म्हणजेच काय राहतं की 2^3, 3^2, 3^2 किंवा 9^4. यालाच काय म्हणतात, घातांकित रूप म्हणतात. तर त्याच्यामध्ये हा फर्स्ट लॉ आहे बघा. तर हा जो लॉ आहे म्हणजे काय आहे की सपोज 2^3 असेल आणि इंटू 2^4 जर 4 असेल. बघा आता इथं हा जो ए तर सेम आहे. म्हणजेच काय की तो जो घात आहे आणि दुसरी एक संख्या आहे, ती संख्या जर सेम असेल आणि त्यांचे घात जर वेगवेगळे असेल तर त्या दोन घातांची काय होती, ॲडिशन होती. मग 2 इथं लिहायचा, त्याच्यानंतर 3 + 4. बघा मग याचं आन्सर किती येतं, 2^7. जर तुम्ही 2^3 जर केलं तर 2^3 किती येतं, म्हणजेच 2 × 2 × 2 गुणिले, आता 2चा 4 वेळेस गुणाकार, 2 × 2 × 2 × 2. ठीक आहे. तर मग यास जर केलं तर याचं जे आन्सर येणार आहे ते 2^, एक मिनटं, ठीक आहे. तर ह्याचं जे आन्सर येणार ते किती येईल बघा. तर त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बघा 2^7चं जे आन्सर येईल तर तेच आन्सर याचं येणार आहे. ठीक आहे. तर 2^7 करू आपण. एकशे 28 येतं. ठीक आहे. किती येतं, 128. आणि तुम्ही जर 2^7 जर बघितलं तर त्याचं पण आन्सर किती येतं, 128 येतं. म्हणजे काय की दोन संख्येच्या, समजा एक संख्या आहे तिच्या पॉवरला काय आहे की एक नंबर दिलेला आहे आणि सेम संख्या आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर तिथं काय होती, ॲडिशन होती. ठीक आहे. हे काय होतं त्याचं एक्झाम्पल होतं. त्याच्यानंतर दुसरं बघा, दुसरं जे बघितलं होतं आपण, दुसरा फॉर्म्युला, हे फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या. हे बेसिक आहे, कारण की हे नंतर आपल्याला पुढे लागणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट काय होतं, तर A^m अपॉन बघा A^m अपॉन A^n जर असेल तर याला कसं लिहितो आपण, A^m - n. आता बघा इथं कधी पण रेस टूला असताना हा m काय आहे की ग्रेटर दॅन n राहणार आहे. जर ग्रेटर नसेल तर याची पॉवर काय आहे, मायनस येणार आहे. ठीक आहे. तर मग याचं जर एक्झाम्पल बघितलं आपण, ठीक आहे, इथे एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल 2^3 अपॉन 2^2 जर असेल तर याचं किती आन्सर यायला पाहिजे, 2^3 - 2. मग 2^3 - 2 किती होतं, 2^1 होतं. ठीक आहे. मग तसंच इथं जर बघितलं तुम्ही, हा बघा 2^3 जर केलं तर 8 येतं आणि 2^4 जर केलं तर 4 येतं. 2^2 केलं तर 4 येतो आणि 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 2^2
आता इथं बघा काहीच दिलेलं नाही, म्हणजे याचा अर्थ काय 1 आहे. ठीक आहे, मग हा एक रूल भेटलेला आहे आपल्याला. तुम्ही 10वीला असताना बघितलं असेल बघा, हा एक रूल आहे. ठीक आहे, फॉर्म्युला लिहून घ्यायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर ना दुसरं काय बघितलं होतं, तर नेक्स्ट रूल बघू आपण. ठीक आहे, आता हे का बरं शिकायचे, तर हे ते पुढं बेसिकमध्ये आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना थर्ड रूल आहे बघा, ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एन. जर असं असेल तर काय करू शकतो आपण, त्याला ए रेस टू एम इंटू एन लिहू शकतो. म्हणजेच काय की बघा, आता एक्झाम्पलमध्ये 2 रेस टू 3 रेस टू 4 जर असेल तर याला कसं लिहू शकतो आपण, 2 रेस टू 3 इंटू 4. मग 4 3 किती होते, 12 होते. ठीक आहे, मग याचा आन्सर काय येणार, 2 रेस टू 12 येणार. त्याच्यानंतर ना नेक्स्ट फोर्थ रूल बघा. फोर्थ रूल जो आहे तो ब्रॅकेटमध्ये ए बी रेस टू जर एन असेल, ए इंटू बी रेस टू एन आहे ब्रॅकेट रेस टू एन, त्याचं कसं लिहू शकतो, ए रेस टू एन आणि बी रेस टू एन लिहू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता याचं एक्झाम्पल बघा. सपोज हे 2 इंटू 3 दिलेलं आहे आणि त्याचा रेस टू स्क्वेअर जर केलेला असेल तर मग बघा 3 दोन्ही किती होतं, 6. 6चा स्क्वेअर जर केलं 36 येतं. तसंच इथं 2चा स्क्वेअर जर केला, 2चा काय केला स्क्वेअर, मग 2 रेस टू इंटू 3 रेस टू 2. मग बघा इथं किती आलं तर 3 2 6 म्हणजे 6 रेस टू 2. आणि इथं किती येणार आहे, 2 रेस टू 4 म्हणजे 2 रेस टू 2चं काय येतं 4. 4 इंटू 3चा वर्ग 9, 9 चोक 36. बघा सेम आन्सर येतं, म्हणजे इथं पण 36 येणार आणि इथं पण 36 येणार. म्हणजेच काय की बघा, ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू एन जर असेल तर त्याचं इक्वल्समध्ये ए रेस टू एन बी रेस टू एन येणार. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला आहे. ही फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या आणि बऱ्याचशा जणांना माहिती पण असेल. ठीक आहे, तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे जस्ट एक बेसिक आहे, आपण रिकॉल करत आहे. ठीक आहे, म्हणजे पुढं याचा यूज होणार आहे लॉगमध्ये आपल्याला. तर नेक्स्ट पेजवरती बघा, फिफ्थ फॉर्म्युला. ठीक आहे, तर फिफ्थ फॉर्म्युला काय आहे की ए अपॉन बी दिलेलं आहे आणि ब्रॅकेट रेस टू एन जर दिलं असेल तर त्याचं काय येतं, ए रेस टू एन अपॉन बी रेस टू एन येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल बघा. आता ए सपोज एच्या जागेवर 2 घेऊ आणि इथं घेऊ 3. मग 2/3 रेस टू एन इज इक्वल्स टू, आपण याला कसं लिहू शकतो, 2 रेस टू एन. आता एनच्या जागेवरती आपण समथिंग व्हॅल्यू म्हणजे 2 घेऊ. ठीक आहे, 2 इक्वल्स टू, मग बघा आता 2 रेस टू 2 आणि 3 रेस टू 2. मग याचं काय आन्सर येईल, 4/9. काय येईल, 4/9. ठीक आहे, आणि इथं तसं जर केलं तर आपल्याला तरी पण काय येणार आहे, 4/9च येणार आहे. त्याच्यानंतर हा एक रूल आहे. नंतर ना बघा, सिक्स्थ रूल बघायचा आपल्याला. आता 6 रूल काय आहे की ए रेस टू झिरो जर असेल तर काय होतं, 1 येतं. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पलमध्ये बघा, आता सपोज की 2 रेस टू 0 आहे तरी पण 2 रेस टू 0 आहे तरी पण 1 येणार. 1000 रेस टू 0 जरी द्यायला असेल तरी पण काय येणार, 1च येणार. किंवा 100 रेस टू 10 जर द्यायला असेल तरी पण काय येणार, 1च येणार. ठीक आहे, काय येणार, 1च आन्सर येणार. म्हणजे काय की एव्हरीथिंग रेस टू जर 0 जर पॉवर जर दिलेली असेल 0 तर आन्सर काय येणार आहे, 1च भेटणार आहे. हे एक लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ए रेस टू 1 इक्वल्स टू काय येतं, एज येतं. म्हणजे काय की एनीथिंग रेस टू 1 जर असेल म्हणजे काय की सपोज 100 रेस टू 1 मग किती येणार, 100च भेटणार. किंवा 9 रेस टू 1 काय भेटणार, 9च भेटणार. म्हणजे बघा, जिथं काहीच पॉवर लिहिलेलं नाही तिथं काय पॉवर राहते, तर 1 पॉवर राहते. हे लक्षात ठेवा, हा एक इम्पॉर्टंट रूल आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा, आता हे काय होते, घातांकाचे नियम होते. हे काय होते, घातांकाचे नियम. तर मग बघा, आपण आता कुठले कुठले रूल्स बघितले.
तर इथं लिहिलेले बघा सगळे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रामध्ये कुठले रूल्स बघितले आणखीन, एक्स्ट्रामधला आणखीन एक बघितला बघा, तो लिहू आपण इथं. VII, ठीक आहे. तो काय होता की कुठला होता बघा एक्स्ट्रामध्ये, हां, A⁻0 = 1 हा आहे का, A आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा एक एक्स्ट्रा नव्हता लिहिलेला तिथं, A × B (n), ठीक आहे. तर मग इथं लिहून घेतो A × B (n) = A⁻n आणि B⁻n, ठीक आहे. हा एक रूल होता. तर हे जे रूल्स आहे तुम्हाला ऑलरेडी येत असेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांनी हे समजून घेतले, ठीक आहे. आपण त्यांना समजून पण सांगितले आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती पण असेल, ठीक आहे. हेच आपल्याला आता पुढं काय की यूज करायचं, हे ॲज अ बेसिक आहे लॉगच्या, ठीक आहे. लॉग काय असं वेगळं काही नाही, ह्याचाच एक वेगळा फॉर्म आहे, ठीक आहे. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मचं जे काय एक्सपान्शन आहे किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्मची कॅल्क्युलेशन, म्हणजे घातांकित रूपाचे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन सोपे करण्यासाठी काय केलेलं आहे, तर हे लॉग डेव्हलप झालेलं आहे. तर बघा आता लॉग बघू आपण. तर लॉगच्या आधी आपल्याला एक लॉज ऑफ सर्ट्स म्हणजे काय की जे अपरिमेय संख्या राहते, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये जे संख्या दिलेल्या राहतात त्यांची काही रूल्स आहे बघा. तर आपण ते 1 बाय 1 बघू, ठीक आहे. मग इथं लिहा वाटलं तर लॉज ऑफ, ग्रीन पेनला लिहू, ठीक आहे. लॉज ऑफ सर्ट्स, ठीक आहे. तर मग फर्स्ट लॉग आहे. मग आता हे सर्ट्स म्हणजे काय की परिमेय संख्या म्हणजे ज्या स्क्वेअर रूट, क्यूब रूट, बघा आता स्क्वेअर रूटमध्ये सपोज ही काय झाली, हा सर्ट्स झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथं जर 3 असेल तर म्हणजे काय की क्यूब रूट, हे काय स्क्वेअर रूट. त्याच्यानंतर ना आता इथं बघा, इथं जर वेगळा नंबर असेल 100 आणि इथं 2, तर हे काय झालं, त्याचं रूट झालं, ठीक आहे. तर मग तसे जे संख्या राहते त्यांचं जे काही रूल्स आहे, तर ते फर्स्ट रूल बघू बघा आपण, की हा जर n दिला असेल आणि स्क्वेअर रूटमध्ये इथं n दिलेला आहे आणि a दिलेला आहे, ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ a, तर मग त्याला कसं लिहू शकतो आपण, A⁻1/n, ठीक आहे. म्हणजे 1/n लिहू शकतो. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, हे बेसिक आहे, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल किंवा स्क्वेअर रूटमध्ये आज दिलेलं आहे, n दिलेली आहे, त्याचं काय दिलं आहे, n ऑर्डर दिलेली आहे. त्याच्यानंतर ना स्क्वेअर रूट A × B दिलेलं आहे, ठीक आहे. मग याला सेपरेट पण लिहू शकतो तुम्ही, स्क्वेअर रूट ऑफ nth ऑर्डर A × स्क्वेअर रूट ऑफ n ऑफ B, म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं. त्याच्यानंतर थर्ड रूल आहे बघा, हे जास्त यूज नाही होणार बट जस्ट एक तुम्हाला सांगतोय मी, म्हणजे तुम्हाला नंतर ना माहिती पाहिजे, ठीक आहे. आता स्क्वेअर रूट ऑफ A/B दिलेलं आहे, रूट ऑफ A/B. त्याच्यानंतर त्याचं कसं येणार, मग बघा इथं n येणार A/ रूट ऑफ B आणि इथं n. मग n मे बी 1 2 3 4 5 6 7 किती पण असू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा फोर्थ रूल जो दिलेला आहे तो काय राहील, तर ब्रॅकेटमध्ये रूट ऑफ A⁻n जर असेल, मग बघा आपण हे रूटमधून जर बाहेर काढायचं असेल तर या रूलनुसार काय लिहू शकतो, A/1/n लिहू शकतो, ठीक आहे. आणि आपण n दिलेलं आहे, मग बघा आता दोघांची जी पॉवर आहे त्याचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होईल, ठीक आहे. ह्या इथं बघा हा रूल आपण इथं यूज केला, मग बघा 1/n × n जर केलं तर हा n काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. आणि कॅन्सल झाल्यानंतर तिथं काय भेटेल आपल्याला, फक्त A भेटेल, ठीक आहे. मग याचा आन्सर काय येणार आहे, = A राहणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल आहे बघा, आता नेक्स्ट रूल कोणता आहे, फिफ्थ रूल काय दिलेला आहे की रूट ऑफ m आणि परत रूटमध्ये दिलेलं आहे n आणि इथं A दिलेलं आहे. तर याचं काय होणार बघा, तर याचं असं होतं, सिंगल रूटमध्ये A राहणार आणि इथं m × n होणार, काय होणार, m × n होणार, ठीक आहे. हा एक 5वा रूल आहे. नंतर 6वा रूल बघा, 6वा रूल जो दिलेला आहे, रूट ऑफ A ऑफ, त्याच्या ब्रॅकेट बघा, आता ब्रॅकेट (m) दिलेलं आहे, मग याचं कसं होईल, तर
रूटमध्ये ए असणार, एची पॉवर आपण ही जी पॉवर दिलेली मध्ये आणू शकतो, कुठं आणू शकतो, मध्ये आणू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आणि आपण हे स्क्वेअर रूट म्हणजे नाही जे रूट आहे ते ॲज इट इज राहणार आणि यांच्या जागेवरती तर काय आहे नंबर्स वगैरे असणार आहे, ठीक आहे. हे काही एवढं जास्त इम्पॉर्टंट नाही, बट तुम्हाला जस्ट एक माहिती पाहिजे रिकॉल करण्यासाठी. हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे, ठीक आहे. 9वीला असताना अपरिमेय संख्येचं कर्णी नावाचं एक चॅप्टर होतं बघा 9वीला, आय थिंक बीजगणितमध्ये, तर त्याच्यामध्ये तुमचं ते झालेलं असणार आहे, ठीक आहे. जे इंग्लिश मिडियमचे असेल त्यांना अल्जेब्रामध्ये असणार आहे, ठीक आहे. सर्ट्स अँड इंडायसेस नावाचं चॅप्टर होतं बघा. तर आता आपण बघणार आहे आपला लॉगॅरिथम आपल्या सिलेबसचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा आता लॉगॅरिथम काय आहे, लॉगॅरिथम वर्ड कसं काय आला, तर लॉगॅरिथम हा जो हे लॉगॅरिथम जे टेक्निक आहे किंवा हा जो चॅप्टर आहे, हे लॉगॅरिथम कोण डेव्हलप केलं, तर लॉगॅरिथम हे डेव्हलप म्हणजे 2 सायंटिस्ट आहे, तर त्यांनी काय केलं हे शोधलं. तर त्यांचं नाव आहे बघा स्कॉटिश लार्स आणि जॉन्सन नेपियर, हे 2 सायंटिस्ट यांनी मिळून काय केलेलं हे म्हणजे काय केलेलं हे डेव्हलप केलेलं आहे. ते कुठले मार्चिस्टॉनचे, कुठले मर्चिस्टॉन, ठीक आहे. इथं नाव दिलेलं आहे मर्चिस्टॉन कंट्री असेल. आणि ही वॉज अ ग्रेट मॅथमॅटिशियन, ॲस्ट्रॉनॉमर, ॲस्ट्रोलॉजर अँड फिजिसिस्ट. ही इंट्रोड्यूस द लॉगॅरिथम ॲज द वे टू सिम्प्लिफाय द कॅल्क्युलेशन. म्हणजे काय की जे लॉगॅरिथम आहे हे कशासाठी डेव्हलप झालं आहे, तर कॅल्क्युलेशन सिम्पल होण्यासाठी. पण कॅल्क्युलेशन कोणते सिम्पल, तर जे पॉवरच्या फॉर्ममध्ये कॅल्क्युलेशन दिलेलं राहते, जे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जे कॅल्क्युलेशन दिलेलं राहतं त्यांना काय करायचं, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, जेणेकरून त्यांची कॅल्क्युलेशन काय होईल, इझिली करू शकतो. सपोज आता 2⁻³ दिलेलं आहे, काय आहे की 2⁻³ दिलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे, बट जर इथं 2⁻3 असं जर दिलेलं असेल आणि त्याला इंटू सांगितलं 2⁻4 असं जर करायला सांगितलं तर हे सोपं आहे का, नाही. पण हे 2⁻3 आणि इंटू 2⁻4 जर द्यायला असेल तर हे करू शकतो आपण, पण हे करणं कसं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. मग काय करायचं, याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करून आपण काय करणार, त्याचे कॅल्क्युलेशन इझिली करणार. म्हणजे त्याच्यासाठी बेसिकली हे लॉगॅरिथम डेव्हलप झालेलं आहे, ठीक आहे. तर लॉगॅरिथमची डेफिनेशन काय बघा, तर लॉगॅरिथमचं डेफिनेशन आहे, लेट्स ए अँड एम इज एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर. आता ए आणि एम काय आहे, पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, ठीक आहे. तर पॉझिटिव्ह रिअल नंबर, एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर म्हणजे काय की 0 सोडून, म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 9 8 10 वगैरे, ठीक आहे. म्हणजे जे पॉझिटिव्ह नंबर्स. आणि मग इथं दिलेलं आहे अँड ए रेस टू एन इज इक्वल्स टू एम दिलेलं आहे. देन एन काय आहे, पॉवर आहे. एन काय बघा इथं परत एकदा लिहितो तुम्ही खाली. आता ए रेस टू एन इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे, एम दिलेलं आहे. तर मग याच्यामध्ये जो एन काय आहे, मग एन इज इक्वल्स टू पॉवर आहे, काय आहे, पॉवर आहे. पॉवरलाच आपण दुसरं नाव दिलेलं आहे एक्सपोनंट, ठीक आहे. त्याच्यानंतर ना याला दुसरं नाव आहे इंडेक्स, काय आहे, इंडेक्स. आणि हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म, ठीक आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय, घातांकित रूप, काय घातांकित रूप. आणि आता बघा इथं काय सांगितलं, देन एन काय आहे, पॉवर. एन इज कॉल्ड लॉगॅरिथम. मग जी पॉवर राहणार यालाच काय म्हणायचं, लॉगॅरिथम म्हणायचं. काय म्हणायचं, लॉगॅरिथम. म्हणजे जे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जी पॉवर दिलेली राहते त्यालाच काय म्हणतात, लॉगॅरिथम म्हणतात, लॉगॅरिथम, ठीक आहे. याला काय म्हणायचं, लॉगॅरिथम म्हणायचं. म्हणजे काय की त्याची डेफिनेशन दिलेली ए आणि एम काय आहे, एनी पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. आणि आपण त्यांचं जर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर असेल ते म्हणजे ए⁻n इक्वल्स टू जर एम असेल तर जी पॉवर राहणार आहे त्यालाच काय म्हणायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणायचं. म्हणजे थोडक्यात काय की सपोज 2⁻³ असेल आणि इक्वल्स टू किती येतं, 8. मग हा जो 3 आहे तो काय आहे, लॉग आहे. 3 काय आहे, लॉगॅरिथम, ठीक आहे. तर बघा आता आपण आणखीन डीपमध्ये बघू पुढच्या पेजवरती. तर बघा आता काय की सपोज आपल्याला सपोज असं दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेलं आहे की
बघा आता आपल्याला दिलेलं आहे वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स. काय दिलेलं आहे? वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स. आता आपण याला रीड कसं करतो? वाय इक्वल्स टू लिहा खाली वाटलं तर. याला रीड आउट कसं करणार? वाय इक्वल्स टू ए ए टू द पावर एक्स. म्हणजेच काय की हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. इथे लिहा वाटलं तर वर एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग बघा हा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे हा काय दिलेला आहे? वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स. ह्याला जर आपल्याला आता हा जो ए याला याला एला काय म्हणतात? तर हा जो ए त्याला म्हणत्या बेस. याला काय म्हणते? इथं बेस म्हणतात. ठीक आहे, वाटलं तिथं ॲरो करून लिहितो मी दुसऱ्या पेनाने. याला काय म्हणतात? बेस. हे काय आहे? एक्स काय आहे? पॉवर आहे. काय आहे? पॉवर आहे. पॉवर आहे किंवा एक्सपोनंट आहे. एक्सपोनेंट किंवा त्याला दुसरं नाव आहे इंडेक्स. ठीक आहे. आणि जो वाय जो दिलेला आहे त्याला काय म्हणते? आर्ग्युमेंट म्हणते. म्हणजे हा काय आहे? वाय काय आहे? आर्ग्युमेंट आहे. हा काय आहे? आर्ग्युमेंट. ARRUNT. हा काय आहे? वाय काय आहे? आर्ग्युमेंट आहे. मग बघा आता यालाच आपण म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगतो इथं. तर वाय इक्वल्स टू ए रेस टू एक्स. सपोज आता आपण घेतलं 2 रेस टू 3 इक्वल्स टू 8. मग बघा आता दोनची ज्यावेळेस आपण पॉवर 3 घेऊ त्यावेळेस आपल्याला काय भेटणार आहे? 8 भेटणार आहे. म्हणजे 2 रेस टू 3 म्हणजेच काय की 2चा 3 वेळेस गुणाकार करायचा. काय करायचं? 2चा 3 वेळेस गुणाकार करायचा. 2 × 2 इक्वल्स टू किती येतं? 8 येतं. मग बघा आता जर मी इथं सपोज असं लिहिलं असतं की 2 रेस टू एक्स इज इक्वल्स टू 8, तर मग एक्स किती आला असता? मग बघा एक्स किती आला असता? तर इक्वल्स टू बघा 2 रेस टू एक्स. आणि आपल्याला माहिती आहे 8 म्हणजेच काय आहे? 2 रेस टू 3. काय आहे? 2 रेस टू 3. मग 2 रेस टू आपण 3 लिहिले असतं आणि एक्सची व्हॅल्यू किती आली असती? 3 आली असती. किती आली असती? 3. मग आता यालाच आपल्याला काय करायचं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं. तर मग लॉगॅरिथमिकमध्ये फॉर्ममध्ये लिहित आणि बघा कसं होतं? लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहिताना आपण हे थोडं साईडला घेऊ. ठीक आहे, डिलीट करूया. ठीक आहे, यालाच कसं लिहायचं? लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहिताना बघा आता हा जो बेस आहे ना, हा बेस. मग बघा इथं त्याला लिहिताना कसं लिहित्या? लॉग ऑफ हा बेसला इथं येणार. इथं खाली यायचा ए. त्याच्यानंतर ना हा जो वाय बघा आता आपण इथं वायच्या जागेवरती वाटलं तर स्टार्टिंग पासून यम घेऊ. काय घेऊ? यम. ठीक आहे, तर यम लिहू तिथं. यम इक्वल्स टू किंवा रिव्हर्समध्ये लिहू. ठीक आहे, सपोज ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम आहे. ठीक आहे, आणि इथं आपण एक्झाम्पल घेतलं तर 2 रेस टू 3 इक्वल्स टू 8 इक्वल्स टू काय आहे? 8 आहे. इक्वल्स टू 8 आहे. आता याला आपल्याला काय करायचं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. मग हा जो आहे हा जो बेस आहे इथं काय होणार? लॉगच्या बेसला जाणार. ऑफ यम. ही जी समोरची संख्या आहे म्हणजे यम. यम कुठे येणार? इथे येणार. आणि इक्वल्स टू काय येणार? पॉवर येणार. इक्वल्स टू काय येणार? पॉवर येणार. हा काय आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये बघा याला बेस म्हणते. काय म्हणते याला? बेस. हा जो आहे हा काय? बेस आहे. ठीक आहे, याला काय म्हणायचं? बेस म्हणायचं. इथं लिहा वाटलं तर बेस. आणि याला कसं रीड आउट करायचं? तर बघा याला कसं रीड करायचं? तर लिहा मग यम इज इक्वल्स टू किंवा लॉगॅरिथम
बघा आपण उलट लिहिलं आहे, उलट रीड आउट करू आपण. ठीक आहे, याला कसं रीड करायचं, लॉगॅरिथम ऑफ m टू द बेस a इज x. ठीक आहे, मग याला कसं रीड आउट केलं, लॉगॅरिथम ऑफ m टू द बेस a इज x. ठीक आहे, म्हणजे काय की लॉगॅरिथम ऑफ कशाचं लॉगॅरिथम आहे, तर यमचं लॉगॅरिथम कोणत्या बेसवर, तर ए बेसवर. कोणत्या बेसवर, ए बेसवर. ठीक आहे, आणि किती तो एक्स आहे. मग आता बघा याला जर आपण एक्झाम्पलमध्ये जे आपण घेतलं होतं 2⁻³ = 8, मग याला कसं लिहू शकतो आपण, बघा आता या एक्झाम्पलला इम्प्लाइज करून लिहितो मी इथं लॉग ऑफ. आता बघा हा जो इथं बेस आहे तो कुठे येणार, इथं खाली येणार बेसला, मग 2. त्याच्यानंतर = जे यमच्या जागेवरती जे दिलेलं आहे ते किती आहे, इथं 8 आहे. आणि त्याच्यानंतर पॉवर किती इथं 3 आहे. म्हणजे लॉग ऑफ 8 टू द बेस 2 इज किती आलं, 3 आलं. मग इथं जर आपण यांना कम्पेअर जर केलं ह्या इक्वेशन सोबत, तर याच्या जागेवरती किती दिलेलं आहे आपल्याला, मग लिहा इथं कम्पेअर विथ लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत जर आपण याला कम्पेअर केलं, हे थोडं साईडला घेतो. मग लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत जर कम्पेअर केलं तर आपल्याला बघा इथं बघा एच्या जागेवरती किती दिलेलं आहे, 2 दिलाय. त्याच्यानंतर एमच्या जागेवरती काय दिलंय, 8 दिलंय. त्याच्यानंतर 3च्या जागेवरती काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे, किंवा एक्सच्या जागेवरती काय दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. ठीक आहे, =3. मग आपण जर आता याला परत एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिलं तर एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, a⁻x = m. मग ए किती आहे, 2 आहे. एक्स किती येतं, 3 आहे. आणि =m दिलेलं आहे, m किती आहे, 8 आहे. म्हणजे बघा रिव्हर्स आणि फॉरवर्ड दोन्ही पण पॉसिबल आहे. ठीक आहे, म्हणून मी इथे एक डबल एरो देतो. ठीक आहे, आणि हे काय मेन इक्वेशन आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन आहे. काय एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्जन आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. मग बघा आपण काय बघितलं आता, लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म बघितला. मग फॉर एक्झाम्पल बघू बघा आता इथं नेक्स्ट याच्यावरती एक्झाम्पल्स घेऊ. बघा हेच सगळं पुढे दिलेलं आहे इथं y = a⁻x. बघा आता नोटेशन चेंज होऊ शकतं, तुम्ही नोटेशन पाहिजे तसे चेंज करू शकता. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्ट याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्हाला दिलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पल, ठीक आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे 2⁻3. आता याला काय करायचं आहे, आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं आहे, लॉगॅरिथमिक. समजा 2⁻3चं आत्ताच एक्झाम्पल घेतलं तर आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. तर इथं लिहा 9⁻2 = किती, आता 9चा वर्ग किती आहे, 81 आहे. ठीक आहे, 81 दिलेलं आहे. आता आपल्याला बघा याला आपल्याकडे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म कोणता आहे, तर a⁻x = m आहे. मग याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो, तर लॉग ऑफ, आता हा जो आहे इथं बेसला जाणार a आणि =चा वाला इथं येणार m = काय राहणार, पॉवर x. मग आपण जर आता याला याच्यासोबत जर कम्पेअर केलं, मग बघा कम्पेअर विथ एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म सोबत जर आपण कम्पेअर केलं तर इथं काय होणार, बघा आपल्याला याच्या जागेवरती काय दिलेलं आहे, तर a = दिलेलं आहे बघा 9.
त्याच्यानंतर एक्सच्या जागेवरती काय दिलेलं आहे, एक्सच्या जागेवरती 2 दिलेलं आहे, एक्स इक्वल्स टू 2. आणि एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे 81. मग एम इक्वल्स टू 81. मग आपण जर याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये जर लिहिलं, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहिशान, तर लॉग ऑफ बेस किती इथं 9 आहे, नंतर एमच्या जागेवरती किती आहे 81 इक्वल्स टू, आता एक्स किती दिलेलं आहे 2 दिलेलं आहे, म्हणजे लॉग ऑफ 81 ॲट बेस 9 इज 2. ठीक आहे, याला कसं रीड आउट करशाल तुम्ही, लॉग ऑफ 81 ॲट बेस 9 इज इक्वल्स टू 2. ठीक आहे, म्हणजे हा काय आला आपला लॉगॅरिथमिक फॉर्म आला, हा काय आला लॉगॅरिथमिक फॉर्म. सेम तसंच आता दुसरं एक्झाम्पल बघू बघा, एक्झाम्पल नंबर 2. मग सपोज एक्झाम्पल नंबर 2 जर सपोज तुम्हाला असं दिलेलं आहे काय, √16 इज इक्वल्स टू 4 दिलेलं आहे. मग √16 म्हणजेच काय राहतं, आता अंडर मिनिंग काय राहतो 16⁻1/2 इक्वल्स टू किती दिलेलं आहे 4 दिलेलं आहे. मग बघा हा कोणता फॉर्म आला आपल्याकडं, एक्सपोनेन्शियल फॉर्म आला. कोणता आला एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग लिहायचा इथं लिहा एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. मग बघा आपल्याकडे एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो a⁻x इक्वल्स टू m राहतं. ठीक आहे, मग यालाच आपण कसं लिहितो लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय राहतं x राहतं. ठीक आहे, काय राहतं x राहतं. ठीक आहे, मग बघा लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू x. मग आता आपण जर याला ह्या इक्वेशनला याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर a म्हणजे काय किती दिलेलं आहे 16 दिलेलं आहे. त्याच्यानंतर mच्या जागेवरती किती आहे 4 दिलेलं आहे बरोबर, आणि एक्सच्या जागेवरती किती दिलेलं आहे x इक्वल्स टू 1/2 दिलेलं आहे, म्हणजे पॉवर किती आहे 1/2. मग आता आपल्याला जर याचं लॉगॅरिथमिक फॉर्म लिहायचं असेल तर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहिशान, लॉग ऑफ a किती दिलेलं आहे इथं 16, म्हणजे बेस किती आला 16, m किती आहे 4 आहे, मग इथं लिहा 4 mच्या जागेवरती इक्वल्स टू पॉवर किती आहे x 1/2. म्हणजे हा कोणता फॉर्म आला, तर हा आला आपला लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक्झाम्पल बघू बघा. तर बघा आता इथं एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्मचं दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू. तर दुसरं एक्झाम्पल बघा, सपोज तुम्हाला जर दिलं असेल असं काय की, ठीक आहे, सेकंड नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे की 6⁻0 इक्वल्स टू 1 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 1. मग आता इथं बघा याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेलं आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्मला आपल्याला काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये. मग आपल्याकडे बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म हा कोणता फॉर्म दिलेला आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो a⁻x इक्वल्स टू m. मग याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो, तर लॉग ऑफ m ॲट बेस a इज इक्वल्स टू x. ठीक आहे, म्हणजे लॉग ऑफ m ॲट बेस a जर घेतला तर x भेटतो. तर हा कोणता फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, हा कोणता आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. आपण आता याला जर याच्यासोबत कम्पेअर केलं तर a किती दिलेलं आहे आपल्याला इथं 6 दिलेलं आहे, एक्सच्या जागेवरती पॉवर किती दिलेली आहे 0 दिलेली आहे, आणि m किती दिलेलं आहे m इक्वल्स टू 1 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लॉग ऑफ बेस किती आहे 6, त्याच्यानंतर m किती दिलेलं आहे इथं 1, आणि इक्वल्स टू किती आलं आहे, म्हणजे इक्वल्स टू मध्ये काय लिहायची पॉवर काय राहते 0. ठीक आहे, म्हणजे लॉग ऑफ 1 ॲट बेस 6 इज 0. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं जर एक्झाम्पल बघितलं तर दुसरं एक्झाम्पल घ्या 2⁻³ इक्वल्स टू 8. आता हे सिम्पल एक्झाम्पल आहे, आपण स्टार्टिंगला पण घेतलं होतं. ठीक आहे, तर याचं काय येईल बघा, आता हा कोणता फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्मचा फॉर्म्युला काय a⁻x इक्वल्स टू m. फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये नोटेशन चेंज करू शकता, a⁻y पण घेऊ शकता, a⁻z पण घेऊ शकता, काही घेऊ शकता, म्हणजे तुमच्या मनाने तुम्हाला इथं वाटलं a⁻n घ्यायचं तुम्ही n पण घेऊ शकता. ठीक आहे, तर मी इथं x घेतलेला आहे इक्वल्स टू m. मग याच्यानुसार काय होणार, सपोज आता मी तुम्हाला इथं n करून दाखवतो बघा. सपोज मी काय घेतलं a⁻n घेतलं, काय घेतलं n इक्वल्स टू काय घेतलं m. मग याचं एक लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल लॉग ऑफ, आता इक्वल्स टूच्या पुढे जे दिलेलं राहतं ते काय करायचं लॉग ऑफ घ्यायचं, लॉग ऑफ किती येणार m ॲट बेस a इक्वल्स टू काय
एन म्हणजेच काय आहे, पॉवर आहे. ठीक आहे, म्हणजे जे पण पॉवरला टर्म दिलेली असणार ती काय करणार तुम्ही इक्वल्स टूच्या समोर घेणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, मग याच्यासोबत जर आपण कम्पेअर केलं तर याच्या जागेवरती काय दिलेलं आहे आपल्याला, 2 दिलेलं आहे. एनच्या जागेवरती काय दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. त्याच्यानंतर एमच्या जागेवरती काय दिलं आहे, 8 दिलं आहे. ठीक आहे, मग लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहिशन ते, द लॉग ऑफ बेस, आता बेस किती येतं 2 आहे, बेस खाली लिहायचा. एम किती आहे 8 इक्वल्स टू पॉवर किती दिलेली आहे 3. ठीक आहे, मग हा एक आपला आन्सर आला. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता या साईडला लिहितो इथं. फोर्थ एक्झाम्पल घ्या. सपोज तुम्हाला असं दिलेलं आहे 10⁻³ इक्वल्स टू 1/100 दिलेलं आहे सपोज. आता बघा 10⁻³ इक्वल्स टू 100 दिलेलं आहे. मग आता हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो आता, a⁻n इक्वल्स टू m किंवा a⁻x इक्वल्स टू m घ्या तुम्ही. ठीक आहे, x इक्वल्स टू m. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल, लॉग ऑफ बेस a ऑफ m इज इक्वल्स टू x म्हणजेच पॉवर, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू पॉवर. मग पॉवर आपल्याला इथं a बघा, a काय दिलेलं आहे, a इक्वल्स टू, याच्यासोबत जर बघितलं तर a इक्वल्स टू दिलेलं आहे 10, काय दिलेलं आहे 10. त्याच्यानंतर चे इक्वल्स टू चे काय दिलेलं आहे 1/1000 दिलेलं आहे. ठीक आहे, आणि नंतर पॉवर किती दिलेली आहे, x इक्वल्स टू -3. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल बघा, लॉगॅरिथमिक फॉर्म, तर लॉग ऑफ m किती आहे, m आहे आपला 1/1000. ठीक आहे, ॲट बेस किती दिलेलं आहे आपल्याला इथं, तर बेस दिलेलं आहे बघा 10 आणि इक्वल्स टू पॉवर किती दिलेली आहे -3. हा काय त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, हा काय त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्टला एक एक्झाम्पल घेऊ बघा, 5th. सपोज दिलेलं आहे 4⁻1/2 इज इक्वल्स टू 1/2. जर असं दिलं असेल तर बघा हा कोणता फॉर्म दिलेला आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतं, a⁻x इक्वल्स टू m राहतं. मग यालाच आपण काय लिहू शकतो, लॉग ऑफ काय, लॉग ऑफ m ॲट बेस a इज इक्वल्स टू पॉवर. पॉवर किती आहे, x आहे. ठीक आहे, मग इथं लिहायचं a इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला 4 दिलेलं आहे. त्याच्यानंतर m इक्वल्स टू किती दिलेलं आहे 1/2 दिलेलं आहे, कॉमा आणि 4. आता बघा पॉवर किती दिलेली आहे, x इक्वल्स टू -1/2. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येईल, लॉग ऑफ, आता लॉग ऑफ काय, तर बेस, लॉग ऑफ किती दिलेलं आहे m किती आहे 1/2. कोणत्या बेसवर दिलेलं आहे, तर बेस दिलेला आहे बघा आपल्याला इथं 4 आणि इक्वल्स टू x, पॉवर किती आहे -1/2. मग हा काय आला आपला त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म आला. ठीक आहे, हा काय आला आपला त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म आला. ठीक आहे, मग बघा आपण इथं काय केलं, 5 एक्झाम्पल बघितले आपल्यासाठी. आता मेन फॉर्म्युला कोणता आहे, हाच आहे. हा काय आहे a⁻x. आता एक्सच्या जागेवरती तुम्ही काही पण घेऊ शकता, एक्सच्या जागेवरती काय घेऊ शकता, काही घेऊ शकता, म्हणजे कुठला पण नंबर घेऊ शकता, लेटर घेऊ शकता. एक्स म्हणजे काय, पॉवर, एक्स म्हणजे काय पॉवर आहे. आणि लॉगॅरिथम मध्ये इक्वल्स टूच्या पुढे काय येणार, पॉवर येणार, काय येणार, पॉवर येणार. ठीक आहे, तर बघा आता इथं तेच सांगितलेलं आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे बघा, मी इथं लिहून देतो, a⁻x इक्वल्स टू, जर m असेल तर याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय आहे, पॉवर किती x, किंवा a⁻n जर असेल आणि इक्वल्स टू जर m सांगितलं आहे. ठीक आहे, तर इथे काय येणार, लॉग ऑफ काय m ॲट बेस a इक्वल्स टू काय येणार, n येणार. म्हणजे जी पॉवर राहणार आहे ती समोर येणार आहे. ठीक आहे, इथं लिहून घ्या वाटलं तर पॉवर ही पण काय पॉवर आहे. त्याच्यानंतर इथं बघा हा जो x आहे हा काय x, n इज पॉवर. ठीक आहे, आणि जो a त्याला काय म्हणायचं, बेस म्हणायचं. काय म्हणायचं, बेस. मग बेस कुठे येणार आहे, लॉगच्या बेसला येणार आहे. ठीक आहे, आणि जो हे राहणार आहे काय इक्वल्स टूच्या समोरचा तो काय येणार आहे, लॉग ऑफ m आणि लॉग ऑफ n. ठीक आहे,
आता त्याच्यानंतर ना बघा आपल्याला बघायचं आहे आता टाईप ऑफ लॉग. आतापर्यंत आपण लॉगचं काय आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहायचं आपण ते बघितलं, ठीक आहे. तर लॉगॅरिथमिक फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म तुम्हाला समजलं. म्हणजेच काय की लॉगॅरिथमिक फॉर्मलाच एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहिता येतं आणि एक्सपोनेन्शियल फॉर्मलाच लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहिता येतं, ठीक आहे. म्हणजे जी पॉवर राहते ती लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लॉगच्या इक्वलमध्ये येते, ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे 2 टाईपचे लॉग आहे. 2 टाईपचे लॉग आहे बघा. एक फर्स्ट आहे नॅचरल लॉग आणि दुसरा आहे कॉमन लॉग. तर बघा आता आपण कॉमन नॅचरल लॉग बघू 1 नंबरला, ठीक आहे. इथं हेडलाईन लिहा फर्स्ट नॅचरल लॉग. नॅचरल लॉग लॉगॅरिथम. तर नॅचरल लॉगॅरिथम काय राहतं की बेसनुसार ते डिवाइड म्हणजे बेसनुसार त्याचे टाईप पडलेले, ठीक आहे. म्हणजे बेसनुसार काय की जर आपण बेस ई घेतला तर काय राहतं आता बघा इथं लिहितो मी. मग लिहा लॉगॅरिथम ऑफ बेस. नॅचरल लॉग म्हणजे काय लॉगॅरिथम ऑफ बेस ई, ठीक आहे, इज कॉल्ड नॅचरल लॉग. काय नॅचरल लॉग, ठीक आहे, किंवा लॉगॅरिथम. म्हणजे काय की ज्या लॉगचा बेस ई राहणार आहे, काय राहणार आहे बेस ई राहणार आहे, ठीक आहे. तर बेस ई म्हणजे काय, तर बेस ई म्हणजे एक नंबर आहे. ई काय आहे, ई एक कॉन्स्टंट आहे. म्हणजे जसं पाय बघा, पाय काय आहे एक कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू किती राहते पायची व्हॅल्यू 3.14 राहते. किती राहते 3.14, ठीक आहे. तर मग तसंच ई एक काय कॉन्स्टंट आहे आणि ई काय कॉन्स्टंट असल्यामुळं त्याची ईची पण काय एक समथिंग व्हॅल्यू आहे. तर मग ईची व्हॅल्यू काय आहे की तुम्हाला ती कॅल्क्युलेटरमध्ये बघायला भेटेल बघा. तर कॅल्क्युलेटरमध्ये जर तुम्ही ई प्रेस केलं सपोज, तुम्हाला मी सांगतो बघा ती किती राहते. तर सध्या तुम्ही लिहून घ्या ई इज 1 कॉन्स्टंट, ठीक आहे. ई काय एक कॉन्स्टंट. ई काय एक कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू बघा 2.71 समथिंग आहे, ठीक आहे. म्हणजे जसं पायची व्हॅल्यू बघा 3.14 तसंच याची किती आहे 2.71828, ठीक आहे. मग याचा जास्त विचार करू नका, फक्त काही एक कॉन्स्टंट नंबर आहे जसं पाय आहे तसा, ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पलमध्ये बघा एक्झाम्पलमध्ये लॉग ऑफ बेस ई एक्स, त्याच्यानंतर लॉग ऑफ काय 10 ॲड बेस ई, त्याच्यानंतर लॉग ऑफ 786 ॲड बेस ई. किंवा याला शॉर्टकटमध्ये एल एन पण लिहित्या. काय लिहित्या एल एन एक्स. एल एन जर लिहिलेलं असेल तर एल एन म्हणजेच काय लॉग ऑफ एक्स ॲड ई, ठीक आहे. किंवा एल एन जर 10 लिहिलं असेल असं एल एन 10. आता हे शक्यतो तुम्हाला डिप्लोमाला बघायला नाही भेटायचं, पण ज्यावेळेस तुम्ही डिग्रीला वगैरे जाशाल आणि तिथं तुम्हाला जे काही सब्जेक्ट राहील किंवा मॅथमॅटिक्स राहील त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं राहू शकतं. किंवा तुम्ही जे कॅल्क्युलेटर घेणार आहे बघा, ते कॅल्क्युलेटरमध्ये एक लॉगचं फंक्शनचं बटन राहणार आहे आणि त्याच्याच तिथं बाजूला एक एल एन फंक्शनचं पण बटन राहणार आहे. तर एल एन म्हणजे काय तर लॉग ॲट बेस ई राहतो. ई काय एक कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू किती 2.71828. आता तुम्ही म्हणशाल सर ई कॉन्स्टंट कुठून आणला, तर ई कॉन्स्टंट जसं पाय कॉन्स्टंट आहे बघा, पाय काय 3.14 आहे पायची व्हॅल्यू. मग तसंच एक काय हा कॉन्स्टंट आहे, तर तो कॉन्स्टंट आलेला आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला मी 2.7182. मग लॉग म्हणजे काय की ज्या लॉगला बेस ई असेल, ज्या लॉगला काय बेस ई असेल त्याला काय म्हणायचं नॅचरल लॉग म्हणायचं. त्याची एक्झाम्पल्स बघितले बघा आपण. लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई, लॉग ऑफ 10 ॲट बेस ई, लॉग ऑफ 786 ॲट बेस ई.
मग आता सेकंड लॉग बघायचा, तर दुसरा लॉग आहे बघा, तर तो आहे कॉमन लॉग. ठीक आहे, तो कोणता लॉग आहे? कॉमन लॉग. कॉमन लॉगॅरिथम. मग कॉमन लॉगॅरिथम जे, तर कॉमन लॉगॅरिथम म्हणजे काय? तर कॉमन लॉग म्हणजे ज्या लॉगचा बेस 10 राहतो. किती राहतो? मग लिहा इथं लॉगॅरिथम. लॉगॅरिथम ऑफ द बेस 10. किती आहे? 10 इज कॉल्ड कॉमन लॉग. इज कॉल्ड कॉमन लॉग. ठीक आहे, म्हणजे काय आहे की ज्या लॉगचा बेस 10 राहील त्याला काय म्हणायचं? कॉमन लॉग म्हणायचं. म्हणजे आता बघा कसं, फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ एक्स ॲट बेस 10, लॉग ऑफ 10 ऑफ बेस 10, त्याच्यानंतर ना लॉग ऑफ 10 ॲट 7, 8, म्हणजे लॉग ऑफ 7, 8, 6 ॲट बेस 10. आता काय आहे की म्हणजे ज्या लॉगचा बेस 10 राहणार आहे त्याला काय म्हणायचं? कॉमन लॉग म्हणायचं. आता कधी कधी बघा काय होतं की कधी कधी असं दिलेलं तर डायरेक्ट तुम्हाला पुढे आता एक्झाम्पल राहतील त्याच्यामध्ये दिलेले लॉग ऑफ एक्स, त्याच्यानंतर लॉग ऑफ 4, लॉग ऑफ 3. मग बघा आता जिथं कोणता लॉग दिलेला बेस दिलेला नसतो तिथं तुम्ही काय कन्सिडर करायचं? लॉगचा बेस किती दिलेला आहे? 10 कन्सिडर केलेलं आहे. काय दिलेलं आहे? 10 म्हणजे 10 ऑलरेडी दिलेलं आहे असं कन्सिडर करून ते सॉल्व्ह करायचं. म्हणजेच काय की सगळ्यांचं लॉग, आता बघा इथं पण लॉग दिलेलं नाही, इथं पण दिलेलं नाही, त्या लॉगचा बेस दिलेला नाही, तर त्याला काय करायचं? तुम्ही 10 कन्सिडर करायचं. जनरली कॉमन लॉगला असंच लिहितात, लॉग ऑफ एक्स, लॉग ऑफ 4, लॉग ऑफ 3, म्हणजे बेस लिहित नाही. जिथं जिथं बेस दिलेला नसेल तिथं तिथं किती बेस राहतो? 10 बेस राहतो. हे काय त्याच्यातलं जनरल आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा आपण आतापर्यंत लॉगचं काय काय बघितलं, तर लॉगचं एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघितलं. ठीक आहे, तर मग लॉगॅरिथमिक फॉर्मला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करता? a⁻x m जर असेल तर आपण याला कसं लिहू शकतो लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये? लॉग ऑफ m ॲट बेस a इज इक्वल्स टू पॉवर किती आहे? x आहे. आता इक्वल्स टू मी पॉवर का बरं म्हणतो? कारण की पॉवरची जी टर्म आहे ती मे बी वेगवेगळी असू शकते. सपोज काही ठिकाणी पॉवर काय दिलेलं राहील? m दिलेलं राहील, n दिलेलं राहील, m दिलेलं राहील, म्हणजे जी काही पॉवर असेल ती कुठे येणार आहे? समोर येणार आहे. कुठं? इक्वल्स टूच्या तिथं. ठीक आहे, तर मग आपण हे एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघितलं. आणि 2 टाईपचे लॉग बघितले. तर पहिला लॉग होता नॅचरल लॉग. नॅचरल लॉग म्हणजे काय की ज्या लॉगचा बेस ई राहतो. ई म्हणजे काय? एक कॉन्स्टंट आहे. काय आहे? मॅथमॅटिकल कॉन्स्टंट आहे. जसं पाय एक कॉन्स्टंट आहे तसंच ई पण काय? एक कॉन्स्टंट आहे. आणि तो कॉन्स्टंट काय आहे की तो जर बेसला असेल तर त्याला काय म्हणायचं? नॅचरल लॉग. आणि कॉमन लॉग म्हणजे काय की जेव्हा लॉगला बेस 10 राहतो. काय राहतो? 10 म्हणजे व्हॅल्यू दिलेली, तर त्याला काय म्हणायचं? कॉमन लॉग म्हणायचं. आणि जिथं व्हॅल्यूज दिलेली नसते तिथं तुम्ही काय कन्सिडर करायचं? तो कॉमन लॉग कन्सिडर करायचा. म्हणजे तिथं बेस 10 असं समजून ते सॉल्व्ह करायचं. तर बघा आता आपल्याकडं पुढचं एक हे बघायचं आहे काय की प्रोडक्ट रूल बघायचं. काय बघायचं आहे? प्रोडक्ट रूल. आता बघा प्रोडक्ट रूल काय आहे की ज्या वेळेस लॉगमध्ये 2 संख्या दिलेल्या आहेत तर प्रोडक्ट रूल लिहितो बघा मी इथं. तर प्रोडक्ट रूल आहे बघा, लॉग ऑफ एक मिनिट बघा, प्रोडक्ट रूल काय आहे की लॉग ऑफ m इंटू n जर दिलेलं आहे आणि त्यांचा बेस जर a असेल तर याला आपण कसं लिहू शकतो? लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n ॲट बेस a. म्हणजे काय की सेम बेसवरती जर 2 संख्यांचं मल्टिप्लिकेशन द्यायला असेल तर त्यांना आपण सेम बेसवरती आपण काय करू शकतो? त्यांना सेपरेट लॉग घेऊन त्यांची ॲडिशन करू शकतो. ठीक आहे, हेच काय आहे? प्रोडक्ट रूल आहे.
आता हा प्रोडक्ट रूल कसा आला, तर हा प्रोडक्ट रूल बेसिकली या फॉर्म्युल्यावरून आलेला आहे. कोणत्या, तर ए रेस टू यम इंटू ए रेस टू यन जर असेल तर आपण काय लिहितो त्याला, ए रेस टू यम प्लस यन. ह्याच्यावरूनच काय आलेला, हा प्रोडक्ट रूल आलेला आहे. तर हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता बघा त्याचं ते जे काय त्याचं डिराईव्ह करता येतं, म्हणजे प्रूफ करता येतं सॉल्व. पण तुम्हाला ते प्रूफ काय नाही का, म्हणजे सिलेबसला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट ते काही पेपरला येत नाही. तर त्याच्यामुळं काय की तुम्ही फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, लॉग ऑफ यम इंटू यन जर असेल तर लॉग ऑफ यम प्लस यन होतं म्हणून. आणि बेस कधी कधी बघा हाच फॉर्म्युला कधी असा पण दिलेला राहतो, लॉग ऑफ, म्हणजे जनरली यूज करताना तुम्ही असंच करणार आहे, लॉगचा बेस दिलेला नसतो. यम इंटू यन जर असेल तर लॉग ऑफ यम प्लस यन करायचं, लॉग ऑफ यम प्लस यन हा एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर हा प्रोडक्ट रूल आहे, हा आपण खूप साऱ्या ठिकाणी यूज करणार आहे. पण त्यावेळेस तुमचा तो पाठ होऊन जाईल. आणि यम आणि यन काय आहे, पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. आधी इथं बघा खाली लिहून द्या तुम्ही, यम आणि यन काय असणार आहे, पॉझिटिव्ह रिअल नंबर असणार आहे. यम कॉमा यन इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह रिअल नंबर, पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. ठीक आहे, मग बघा आता जर त्याच्यावरती एक एक्झाम्पल बघू आपण, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहील. आणि नोट इथं खाली एक नोट लिहून घ्या. नोट म्हणजे काही जास्त लक्षात नाही ठेवायची ती, फक्त तुम्ही हेच लक्षात ठेवायचं, खाली लिहा नोट. मग बघा नोटमधल्या लॉग ऑफ बेस ए ब्रॅकेटमधल्या यम इंटू यन इंटू पी इंटू क्यू इंटू आर इंटू डॅश डॅश डॅश, खूप सारे नंबर्स. तर याची इक्वल्समध्ये काय येणार, लॉग ऑफ बेस ए ऑफ यम प्लस लॉग ऑफ बेस ए ऑफ यन प्लस लॉग ऑफ बेस ए ऑफ पी प्लस, मग परत तिथे येणार डॅश 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 डॅश. ठीक आहे, म्हणजे काय की क्यू आर जे पण काही नंबर असेल त्यांचे सगळ्यांची काय होत जाणार, ॲडिशन होत जाणार. म्हणजे काय बघा की जसं इथं होतं ए रेस टू यम आणि ए रेस टू यन जर असेल तर ए रेस टू यम प्लस यन होतं, तसंच लॉग ऑफ यम इंटू यन. आता ॲक्च्युली यम इंटू यम जर असेल, यम इंटू यन जर असेल तर ते काय लिहायचं, लॉग ऑफ यम ॲट बेस ए प्लस लॉग ऑफ यन ॲट बेस ए. ठीक आहे, तर हे काय आहे, याच्यावरूनच हे असं आलेलं आहे. जर आपण यांचं जर प्रूफ करायला गेलो तर याच्यावरून आपण हे प्रूफ करू शकतो आणि हे आणू शकतो. ठीक आहे, तर तुम्ही प्रोडक्ट रूलमध्ये फक्त एवढंच लक्ष ठेवायचं की लॉग ऑफ यम इंटू यन जर असेल तर लॉग ऑफ यम प्लस यन होतं. ठीक आहे, इथं मी मार्किंग करून देतो. आणि सगळ्यांचा बेस कसा पाहिजे, सारखा पाहिजे. आता इथं काही लिहिलेलं नाही, म्हणजे इथं बेस किती असणार आहे, 10 असणार आहे. ठीक आहे, हा काय प्रोडक्ट रूल आहे. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल्स बघू. ठीक आहे, तर एक्झाम्पल्स बघा. सपोज तुम्हाला जर असं दिलं असेल, लॉग ऑफ, पेन चेंज करू आपण, एक्झाम्पलमध्ये लॉग ऑफ 3 ॲट 9 प्लस लॉग ऑफ 3 ॲट 4. हे असं जर दिलेलं असेल तर याला तुम्ही काय करू शकता बघा. आता लॉग ऑफ 3 कॉमन लिहून इथं 9 इंटू 4 करू शकता. ठीक आहे, हे कसं काय शक्य आहे, तर प्रोडक्ट रूल. मग इथं समोर प्रोडक्ट रूल लिहायचं. बघा प्रोडक्ट रूल काय आहे, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ यन जर असेल आणि सेम बेस असेल, सपोज ए, तर याला कसं लिहू शकता तुम्ही, लॉग ऑफ यम इंटू यन ॲट बेस ए. ठीक आहे, मग तसंच जर केलं तर इथं किती येणार आपला आन्सर, मग लॉग ऑफ 3 आणि इथं किती येणार, 9 चौक 36 येणार. ठीक आहे, 9 चौक किती आलं, 36 आलं. मग बघा आता 3ची किती पॉवर केली तर आपल्याला 36 भेटू शकतो. मग हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. हा कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याला जर आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर कसं लिहिशन, मग बघा लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये काय राहतं, लॉग ऑफ बेस ए ऑफ यम इज इक्वल्स टू पॉवर किती येतं, सपोज एक्स. मग याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं होतं, ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम. आपण जर याला याच्यासोबत कम्पेअर केलं तर एच्या जागेवरती किती दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. आणि यम किती दिलेलं आहे, यम 36 दिलेलं आहे. ठीक आहे, यम इक्वल्स टू 36. आणि एक्स काय आहे
आपल्याला फाइंड आउट करायचं एक्स इक्वल्स टू सपोज एक्सच घ्या. मग आता बघा आपण जर याला लिहायला गेलो तर ए रेस टू पॉवर किती एक्स इक्वल्स टू 36. मग बघा आता 3 रेस टू किती नाही का म्हणजे 3चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 36 भेटू शकतं 36 नाही, कारण की ते काय आहे 9 त्रिक 27 आणि गुणिले 3 जर केलं ते 81 होतं. ठीक आहे. तर मग आपण हे खाली कॅल्क्युलेशन करू शकत नाही, जर करायला गेलं ते आपल्याला पॉवर जी आहे ती 1 पॉईंट समथिंगमध्ये येणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथपर्यंतच लिहा फक्त हे. मी जस्ट तुम्हाला आता लॉगॅरिथमिक फॉर्म आलता आणि त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून दाखवलं. तर कधी कधी काय होतं परफेक्ट नंबर दिलेला राहतो त्याच्यावरून तुम्हाला एक्स नाही म्हणजे डायरेक्ट पॉवरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची राहते. तर मग बघा आपण इथं खाली लिहू शकतो लॉग ऑफ 3 log of 9 at base 3 plus log of 4 at base 3 equals to log of 36 at base 3. हे काय आलं आपलं फायनल आन्सर. काय आलं फायनल आन्सर. ठीक आहे. मग तुम्हाला असे एक्झाम्पल्स जर आले तर पेपरमध्ये नाही पण तुम्हाला यास सॉल्व्ह करता येईल ना. सपोज आणखीन एक एक्झाम्पल बघू बघा आता. बघा सपोज असं दिलेलं आहे काय की लॉग ऑफ दिलेलं लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 4 असं जर दिलेलं असेल तर तुम्हाला करता येईल का. काय करशाल तुम्ही इथं बघा इक्वल्स टू लॉग ऑफ आता बेस दिलेला आहे म्हणजे काय की 10 आहे दोघांचं पण बेस काय आहे 10 आहे तो लिहायचा नसतो. ठीक आहे. 3 × 4 होणार. कसं काय कारण की इथं आपण एक रूल यूज करणार कोणता बघा इथं लिहितो मी लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एम इंटू एन मग एम इंटू एन केल्यानंतर ना काय येईल 3 × 4 मग किती येणार आन्सर बघा लॉग ऑफ 3 × 12. ठीक आहे म्हणजे लॉग 12 आलं आपलं आन्सर आलं. मग इथं लिहायचं फायनल आन्सर लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 4 इज इक्वल्स टू लॉग ऑफ 12. किती आलं 12 आलं. मग बघा आपण आता एक प्रोडक्ट रूल बघितला आहे. बाकीचे जे रूल्स आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तसं आज आपण काय काय बघितलं बघा. तर आज आपण सगळ्यात पहिले लॉगॅरिथम म्हणजे काय तर लॉगॅरिथम काय आहे की बेसिकली कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन जे पॉवरची कॅल्क्युलेशन करायसाठी आपण लॉगॅरिथम म्हणजे नाही का सायंटिस्ट लोकांनी डेव्हलप केलं आहे. तर लॉगॅरिथममध्ये आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं तर एक्सपोनेन्शियल फॉर्म राहतो ए रेस टू एक्स इक्वल्स टू जर एम असेल तर आपण याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लॉग ऑफ एम म्हणजे इक्वल टूच्या पुढे जो दिलेला राहतो तो लॉग ऑफ एम ॲट बेस ए इज इक्वल्स टू पॉवर काय एक्स. हा काय बघितला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म होता. हा काय होता एक्सपोनेन्शियल फॉर्म ला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं बघितलं बघा. लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे. मग लॉगॅरिथमिक फॉर्मला काय केलं आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये गेलं. त्याच्यानंतर ना 2 टाईपचे लॉग बघितले टाईप ऑफ लॉग. ठीक आहे. मग टाईप ऑफ लॉगमध्ये पहिला बघितला नॅचरल लॉग. ठीक आहे. नॅचरल लॉगमध्ये काय राहतं लॉग ऑफ एम ॲट बेस ई राहतो म्हणजेच काय लॉग ऑफ 8 ॲट बेस ई काय एक कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा बघितला होता आपण कॉमन लॉग काय आहे कॉमन लॉग आहे बघा. कॉमन लॉगमध्ये बेस काय राहतो 10 राहतो. बेस काय राहतो म्हणजे लॉग ऑफ 8 ॲट बेस 10 किंवा लॉग ऑफ एक्स ॲट बेस 10 लॉग ऑफ
यम ॲट बेस 10. म्हणजे काय की ज्याचा बेस 10 राहू शकतो ते काय झालं कॉमन लॉग झाला. त्याच्यानंतर आपण बघितला प्रोडक्ट रूल. कोणता रूल बघितला? प्रोडक्ट रूल. ठीक आहे. प्रोडक्ट रूल काय आहे? प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूलमध्ये काय होतं, लॉगॅरिथममध्ये लॉग ऑफ यम इंटू एन जर दिलेला असेल आणि ॲट बेस ए जर असेल तर आपण काय असं लिहू शकतो त्याला, लॉग ऑफ यम ॲट बेस ए प्लस लॉग ऑफ एन ॲट बेस ए. म्हणजेच काय की सपोज तिथं बेस जर दिलेला नसेल, लॉग ऑफ 10 इंटू 8 जर असेल तर याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ 10 प्लस लॉग ऑफ 8. ठीक आहे. हे काय झालं आपलं प्रोडक्ट रूल. आपण म्हणजे नाही का 3 गोष्टी शिकलो आज. ते लॉगॅरिथम कशासाठी डेव्हलप झाला, त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं, टाईप ऑफ लॉग बघितले, नॅचरल लॉग, कॉमन लॉग. आणि त्याच्यानंतर प्रोडक्ट रूल काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, लॉग ऑफ एम इंटू एन जर असेल तर त्याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ एम प्लस एन. ठीक आहे. आणि त्याच्यावरती आपण थोडी न्यूमरिकल पण सॉल्व्ह केली. तर उद्या आपण काय करू, जे नेक्स्ट रूल्स आहे, म्हणजे रूल्स कोणते, तर प्रोडक्ट रूल आहे, त्याच्यानंतर पॉवर रूल आहे, नंतर क्वोशंट रूल आहे. क्वोशंट रूल नंतर नेक्स्ट आहे चेंज ऑफ बेस रूल. म्हणजे काय की लॉगमध्ये असे 7-8 रूल्स आहे. तर ते आपण रूल्स बघणार, नंतर न्यूमरिकल सॉल्व्ह करणार. ठीक आहे. त्यांना कोणाला पण हे जे आहे का, म्हणजे जे स्क्रीन आहे, या स्क्रीनवरती जे पण लिहिलेले नोट्स आहे, या नोट्स जर पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करू शकता. नाही, व्हॉट्सअप ग्रुप नाही, टेलिग्राम ग्रुपला. आणि माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपमध्ये कसं जॉईन व्हायचं ते पण सांगाल. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली राहते. तर ती लिंक जर तुम्ही क्लिक केलं टेलिग्रामची, तर त्याच्यातून तुम्ही काय होऊ शकता, टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही जर डाऊट असेल तर तुम्ही मला इथं हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा, तो थंबनेलला पण दिसतो, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तर बाकीचं आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.